क्लायमॅक्सचा सीन शूट केलेला आहे डन ऑफ नशीबवान, तर कसं वाटतंय सर तुम्हाला? मस्त वाटतंय, नशीबवान वाटतोय, का नशीबवान वाटतंय. आणि काय म्हणाल रुद्रप्रताप विषयी काय सांगाल आता? खूप मिक्स फिलिंग्स आहेत, इमोशनल आहे थोडा मी, कारण रुद्रप्रताप घोरपडेंचा प्रवास, नशीबवानचा प्रवास आज इथे थांबतोय. एक कम्प्लिशनचं फिलिंग आहे. त्याचबरोबर हे जे कुटुंब जमलं होतं आमचं, ते आता परत विखुरणार आहे, त्याचं दुःख आहे. प्रत्येक कलाकृती, एक प्रत्येक प्रवास सुरू होतो आणि तो संपतोच, पण ती गंमत त्या प्रवासातली असते. आणि हा आमचा इतका सुंदर प्रवास संपायला आलाय. तर जरा मन जड झालंय, बट येस, इट्स अ ग्रेट फिलिंग. तुम्ही कोणाला जास्त मिस कराल असं तुम्हाला वाटतं? सगळ्यांना सर. आणि रुद्रप्रतापची एक गोष्ट जर तुम्हाला घेऊन जायची असेल तर तुम्ही कुठली घेऊन जाल? रुद्रप्रतापची एक गोष्ट जर मला घेऊन जायची असेल ती म्हणजे त्याचा साधेपणा, त्याचा साधेपणा खूप मनाला टच करून जातो. कठीण प्रसंगी पण तो प्रेमाने तो प्रसंग हाताळण्याचा प्रयत्न करतो. आणि तो एक गुण आहे रुद्रप्रतापचा, जो मी नेहमी कुठलाही प्रसंग येऊ दे आयुष्यात, तो त्या प्रसंगाला प्रेमाने सामोरे जातो. आणि प्रेमाने तो प्रसंग असेल, ती अडचण असेल, संकट असेल, तो प्रेमाने ते सोडवायचा प्रयत्न करतो. हा जो गुण आहे रुद्रप्रतापचा, मला तो सगळ्यांनाच भावला, सगळ्यांनाच आवडला. आणि मला वाटतं हा गुण मी रुद्रचा स्वतःसोबत घेऊन जाईल. प्रेक्षकांना हे सांगेन की थँक्यू, तुम्ही इतकं आमच्यावर प्रेम केलं, इतकी सुंदर साथ दिली आम्हाला. रुद्रावर प्रेम केलं, गिरिजावर प्रेम केलं, आमच्या मालकीवर प्रेम केलं, आणि वाटतंय, खूप छान वाटतंय. रुद्रावर प्रेम केलं, गिरिजावर प्रेम केलं, आमच्या सगळ्यांवर प्रेम केलं. रोज आपण भेटत होतो तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये. आणि हा प्रवास आत्ता संपतोय, पण आपण लवकरच भेटू, एक नवी कलाकृती घेऊन, एक नवी गोष्ट घेऊन, आणि एका नव्या भूमिकेत लवकरच भेटू.